आता बोललो असतो पण जाऊ दे, थोडासा लाईव्ह आहे आणि प्रेक्षक पण जरा जास्त आहेत, नाही तर चला सलामीची जोडी मैदानात हरवार पावलाने आले टाळ्यांच्या गजरात जय कडबा चोरडे संघ करून प्रथम स्ट्राईक करणार ते म्हणजे आदित्य भोईर, नॉन स्ट्रायकर साठी सनी डोलकर, गोलंदाज सांगित पहिला व्यक्ती पहिला गोलंदाज निखिल चायनाकुवा. सामन्याला सुरुवात होताना तब्बल 12 चेंडूंचा सामना असेल. पहिलाच लोअर फुल टॉस घुटना टेक तमाशा देख चेंडू सीमा रेषा पार षटकार. सुरेख असा फटका खेळला आणि चेंडू गेला सीमारेषा पार षटकार. पाहूया पुढचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज असेल निखिल चायनाकवा. आता जर चेंडूवर षटकार झाला तर 200 रुपये मिळतील सुशांत काटकर यांच्याकडून. पाहूया चला सामन्याकडे वळूया. पुढचा बॉल फेकण्यासाठी सज्ज असेल. आता मात्र मराठ्याच्या नादात बीट होते, चेंडू निर्धाव असेल. पहिल्या चेंडूवर नक्की षटकार आला होता, परंतु एक तुझा तर एक माझा असा सांगतोय निखिल चायनाकोवा. चालेल षटकार मारल्यावर 200 आहेत आदित्याला. पाहूया पुढचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज असेल. आहा फटका फसलाय, झेल होणार का? परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावसाठी 2 धावा सहजरित्या पूर्ण. चेंडू पुन्हा तिसरी धाव होणार का? धावचीची नामी संधी आहे परंतु नाही. या 2 धावा, या दुहेरी धावेने धाव फलक पुढे सरसावलं गेलं 8 या आकड्यावरती. 3 चेंडूंचा खेळ झालेला आहे, अजून 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे, म्हणजे 2 षटकांचा सामना असेल. 24 चेंडू ह्या मॅच मध्ये टाकले जातील, 12 आपले तर 12 तुमचे. पाहूया पुढचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज असेल निखिल चायनाकवा. तब्बल 8 धावा खर्च केलेला. 3 चेंडू उर्वरित 3 चेंडू येणं बाकी असतील. ओ नक्कीच फटका फसलाय. तिथे झेल होणार का? तिथे प्रदीप मात्र 1 2 3 4 आणि गणपतीचा जय जयकार. झेल होता मित्रा परंतु झेल सोडला आणि या 2 धावा मात्र रोखू शकत नाही. झेल कोणाचा सोडला? नक्कीच पहिल्या चेंडूवर ज्याने षटकार ठोकला. मूर्ती लहान आहे परंतु कीर्तिमान आहे. हाईट नशिबानं थोडीशी कमी दिली, देवानं देताना थोडी कमी दिली, परंतु ताकद एवढी दिली की चेंडूला सीमारेषा पार पाठवेन असा हा आदित्य भोईर. प्रत्येकाला जेवढं हवं तेवढंच देवानं दिलंय. पाहूया पुढचा चेंडू असेल. हो बॅटची लिडिंग आहे. चेंडू जाईल डिक्लेअर झोन कडे. एकेरी धाव, या एकेरी धावेने धाव फलक पुढे सरसावलं गेलं. अरे दादा तिथे कॅमेरा आहे बघ, कॅमेरा हा चालू आहे, तो बंद नाही. इथून बाजूला हो. कोई देखे ना देखे आपले को ऊपर वाला जरूर देखता है. हा कॅमेरा बघ, कॅमेरा पासून बघ, सावधान राहा. पाहूया पुढचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज असेल निखिल चायनाकवा. शेवटचा चेंडू लोअर फुल टॉस होता. 1 धाव सहजरित्या पूर्ण, दुसरी धाव होणार का? तिथं क्षेत्ररक्षण येईपर्यंत सहजरित्या 2 धावा पूर्ण. थ्रोखाई करा तर 3रा होणार का? नक्कीच धावचीची नामे संधी आणि या 2 धावांनी धावफलक पुढे सरसावलं गेलं. 13 या आकड्यावरती. 1 षटकाच्या अखेरीस धावसंख्या झाली म्हणजे 13. पहिल्या चेंडूवर षटकार आला, नक्कीच धावफलक पोहोचले 13 या आकड्यावरती. उर्वरित शेवटचे 6 चेंडू शिल्लक असतील. निर्णायक चेंडू असतील, निर्णायक षटक असेल, हाणामारीचा षटक असेल. प्रत्येकाच्या हृदयाचे ठोके वाजत असतील. सांघिक दुसरा वैयक्तिक पहिला गोलंदाज मार्कवर येतो गोलंदाज ओमकार चायनाकवा. ना आकार ना उकार तो ओमकार. चला खेळण्यासाठी मात्र सनी जो एकही चेंडू खेळला नाही. 6 चेंडू फक्त नॉन स्ट्राईक वरून पाहिले.
कसे पडतात कसे जातात. आता प्रथम स्ट्राईकला सनी डोलकर ओमकार चायनाकोच्या विरोधात. फुलटॉस चेंडू नो लुक शॉट खेळला परंतु फटका फसला. झेल होणार का तिथं? वा 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 सुरेख झेल पकडला. आणि पहिला बाद झाला. पहिला हदरा भेटलाय म्हणजे सनीच्या स्वरूपात नवीन बॅटर मैदानाच्या आत दाखल झालाय. राजा कोटकर. चला जरा फास्ट करायचं मित्रांनो. पहिल्या चेंडूवर पहिला धक्का भेटलाय ओमकारच्या गोलंदाजीवर सनीच्या स्वरूपात. उर्वरित 5 चेंडू येणं बाकी असतील. पुढचा बॉल फेकण्यासाठी सज्ज असेल ओमकार. आणि आता मात्र या पंचायत चेंडूला शिक्षा ठोकणार ही अतिरिक्त धाव. एकेरी धावेने धाव फरक पुढे सरसावला गेला 14 या आकड्यावरती. पहिला चेंडू नक्कीच पहिल्या चेंडूवर सनी सारख्या फलंदाजाला बाद केलं होतं परंतु दुसऱ्या चेंडू काही खराब फेकला गेला. स्ट्राईक साठी म्हणजे राजा. पुढचा चेंडू ओमकार चायनाकोवा याच्या गोलंदाजीचा पुढे सरसावून खेळून काढला. चेंडू जाईल छत्रपतींचा छावा आणि 6 धावा. डीजे चला सामन्याला सुरुवात करायची मित्रांनो. पहा एक चेंडू वरती अटकलाय परंतु त्या चेंडूच्या मागे किती पहा एकावर एक उभं राहिला असतात नक्की दहीहंडीची आपल्याला शोभा पाहायला मिळाली असते इथून. चला 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 सामन्याला सुरुवात मित्रांनो. वेळेचे महत्व विचारा. जो ऑफिसला जाताना त्याची ट्रेन चुकते त्याला. पाहूया पुढचा चेंडू असेल ओमकाराचा. हा पाहूया खेळून काढला कार्पेटने चेंडू चालला गुदगुल्या करत. एक धाव पूर्ण. दुसरी धावसाठी पाहूया 2 धावा तर सहजरित्या पूर्ण होतील. तिसरी धाव होणार का? तिथे थ्रो येईपर्यंत 2च धावा. 1 सेकंद विचारा. जो ऍक्सिडेंट होता होता ट्रक बाजूने जाताना जो वाचला त्याला विचारा. परंतु वेळ वाया घालू नका मित्रांनो. वेळेचे महत्व खूप आहे. हा पहा जर सामन्याला गेलो नाही तर बोक्षी तर सोडा हो. आपण तरतीला जातो गाड्यानं जातो. जर सामन्यावर नाही गेलो तर गेली समत अंगावर. पाहूया पुढचा चेंडू. आहा मारण्याचा भेट होतो. चेंडू निर्धाव. उर्वरित 2 चेंडू शिल्लक असतील. सकाळचे किती वाजले ते न पाहता उठून थंडी असो अथवा गरमी पाऊस असो आपण जसे होडीवर जातो त्याच टाइमवर त्याच वेळेचे महत्व बाळगा मित्रांनो. उर्वरित 2 चेंडू पुढे सरसावतो. फुलटा चेंडू फटका फसला. झेल होणार का? एक धाव सहजरित्या पूर्ण. दुसऱ्यासाठी बांध होता. बांधाच्या पुढे यायचं होतं. भावा तुला चेंडू पकडायचं होतं परंतु चेंडूची वाट पाहतोय तू माझ्याकडे. परंतु चेंडू किती ऍटिट्यूड वाला तर माहिती नाही. चेंडू पण तुझ्याकडे आला नाही. या 2 धावा. धावसंख्येने पुढे सरसावलं 24 या आकड्यावरती. उर्वरित शेवटचा चेंडू आहे मित्रा. शेवटचा चेंडू. शेवट गोड व्हावा. गोड होणार का? पुढे सरसावला फुल टॉस. चेंडू नक्कीच फुल टॉल वसूल करतोय. झेल बाद होणार राजा. दुसरा धक्का भेटतोय तो म्हणजे जे कोण चोरडे सांगा राजा स्वरूपात डीजेला संधी मिळेल.
तर इथे आपण पहिले तर चिठ्ठ्या उडवल्या जातील, लकी ड्रॉ केलं जाईल. मग दशरथ 11 कुरुळ संघाचा प्रतिनिधी आपण चला इथे यायचं आहे. त्यानंतर एमसीसी चोरडा संघाचा प्रतिनिधी आणि यजमान मोरवाई शिकृपा तळेकर संघाचा प्रतिनिधी. आणि एक चिठ्ठी इथून उडवली जाईल की यातून जो जिंकेल त्या नावाची एक चिठ्ठी असणार आहे. 4 चिठ्ठ्या इथे उडवल्या जात आहेत. जरा कुरुळ संघाचा प्रतिनिधी कुरुळ संघाचा, तळेकर संघाचा, एमसी चोरडा संघाचा आणि एक चिठ्ठी आपली राहील. नाही तसं चालेल ना, तुम्ही उचला ना एक चिठ्ठी, मॅच चालू आहे ना. हा एक राहील ती विनर मध्ये राहणार चिठ्ठी. मनोहर घाणेकर यांना विनंती करतो की आपण या मुख्य व्यासपीठात येऊन असं व्हायचं आहे. मनोहरजी घाणेकर, चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. तिथे महत्वाचा मॅच आहे, क्वालिफायची मॅच. म्हणजे आजच्या दिवसातील कोणता संघ अंतिम 4 मध्ये पोहोचल. 3 संघ पोहोचलेत. पहिला बॉल सनी डोलकरचा, शॉट मिड ऑफ मध्ये फटका खेळला जातोय. जिथे यातून जो संघ जिंकेल तो मग एमसीसी चोरडा संघासमोर खेळणार आहे. पहिला सेमीफायनल पहा, जो थेरोंडा भोसले वॉरियर्स आणि जय खंडोबा चोरडा पण जिंकेल तो संघ फटक्यामध्ये होत वजन. तिथे आहे दमदार आमदारांचं फोटो फ्रेम आणि त्याला न इथे आपण पाहिलं तर अभिवादन केलं या चेंडून. सीमा रेषेच्या बाहेर उथुंग असा षटकार आलाय. धावांचा पाठलाग करायचा आहे. पुढचा बॉल मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, मात्र वेग जास्त राहिला या चेंडूवरती. आधीचा चेंडू थोडासा कमी गतिवान पाहायला मिळाला, मात्र भन्नाट प्रचंड वेग त्या चेंडूवरती पाहायला मिळाला. मग तिथे सिंगल धाव मिळते. 8 धावा धावपळकावरती 25 धावांचा पाठलाग करत असताना 3 चेंडूमध्ये 8 धावा खर्च केल्या जात आहेत. सनी डोलकरचा पुढचा बॉल राईट आर्म राऊंड, फटका खेळला जात. क्षेत्ररक्षक आहे तिथे, झेल मात्र हातातून सुटला, निसटला जातोय. कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल जिंका क्रिकेटचा हा खेळ, मात्र इथे झेल सुटला जातोय. सिंगल धाव मिळते. धावसंख्येवरती आपण जर नजर टाकली तर 9 धावा धावपळकामध्ये राहिल्यात. 8 चेंडू मध्ये 16 धाव्यांची गरज आहे. 8 चेंडू 16 धावा. उलटवासपदा चेंडू पुन्हा एकदा इथे 2 क्षेत्ररक्षकामध्ये दरार होती, मात्र मध्ये बॅकअप राहिला क्षेत्ररक्षक पाहिलं तिथं तर मग वाईडिश लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे. जिथे चेंडूला अडवला तिथे मात्र सिंगल धाव मिळते. 5 मध्ये आतापर्यंत धावा जर पहिला खर्च केल्या जातं सनी डोलकरनं 10 धावा. पॉइंट क्षेत्रामध्ये खेळला जातो, बॅकवर्ड पॉइंट. जिथे आपण पाहिलं ना मग गोष्टांक क्षेत्र आहे तिथे सिंगल धाव मिळते. षटक क्रमांक पहिला संपलंय. धावा पहिल्या धावपळकावरती 11, येणारे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 14 धाव्यांची गरज. तो आणि एमसीसी चोरडा संघासोबत खेळणार आहे. पुढचा सेमीफायनल दुसरा असेल तो म्हणजे मित्रांन वॉरियर्स मरवाई तळेकर त्यांच्या विरोधामध्ये दशरथ 11 कुरुळ हा संघ खेळणार आहे. म्हणजे पहा इथे आयोजकांनी कोणावरती अंडाई नाही केला, मग त्यांनी इथे लकी ड्रॉ केला. मग अगदी सगळ्यांच्या समोर की कोणता संघ कोणत्या संघासमोर खेळला जाईल. षटक क्रमांक दुसरा गोलंदाज इथे मात्र आपण पाहिलं तर राजा कोटकर आलाय ऑन द स्ट्राईक. प्रदीप आले, त्याच्या बॅट मधून एक मोठा षटकार देखील पाहायला मिळालाय. पहिला बॉल
पहिल्या चेंडूवरती इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये राहिलाय, जिथे क्षेत्ररक्षक सनी डोलकर आलाय, चेंडूला अडवणार तत्वर चित्याच्या चपळाईने हरणाचा वेध, धावा कंप्लीट केल्या जात आहे तिथे 2-5 मध्ये 12 धावांची गरज. 5 चेंडू 12 धावा. पुढचा बॉल, चांगला चेंडू राहिलाय, अगदीच अखूट टप्प्याचा चेंडू राहिला. टप्पा पडल्या चेंडूचा थोडा आपण दिशा पाहिली तर मग बाहेर निघाली तिकडे आणि शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न राहिला. डॉट चेंडू आलाय, थोडासा प्रेशर क्रिएट करता वेळी गोलंदाज पाहिला या फलंदाजावरती, मग गतीमध्ये परिवर्तन पाहिलं या चेंडूमध्ये. धावसंख्या इथे 4 मध्ये आता 12 धावांची गरज. पुढचा बॉल, काय फटका खेळलाय तिथे, झुंजार आहे गडी, दमदार आहे आणि षटकार देखील वजनदार आलाय. धन्यवाद डीजे. इथे 3 चेंडू मध्ये 6 धावांची गरज आहे. 3 चेंडू 6 धावा. काय करणार रे तू भावा, कारण आता फलंदाजीमध्ये चालले प्रदीपचीच हवा, परंतु तेवढाच ताकदवान गोलंदाज आहे समोरचा चाणाक्ष राजा कोटकर. फटका फसलाय, चेंडू हवेत, इथे मात्र बॅटला ब्रश केलाय आणि खऱ्या अर्थाने फिल्डरने घेतली इथे कॅच आणि रंगामध्ये आले मात्र ही मॅच. वेदांत आलाय, मात्र राजा कोटकरनं इथे टाकलेला हा चेंडू, मग जिथे गुगली म्हणू शकतो या चेंडूला, ज्या चेंडूवरती फिरकी टाकल्यानंतर गोलंदाजाने फलंदाजाला गिरकी घ्यायला लावली आणि मग प्रदीप हालेचा हा अडथळा दूर केला, मग स्पीड ब्रेकर म्हणून समोर उभा राहिला होता आणि त्याच फलंदाजाला इथे मात्र त्या फलंदाजा अडथळा मात्र दूर केला, जिथे 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी 6 धावांची गरज. पुढचा बॉल, 2 मध्ये 6 धावांची गरज आहे. 2 चेंडू 6 धावांची गरज. राजा कोटकर ऑन द गोलंदाज मार्कवर, डावखुरा फलंदाज वेदांत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न राहिला, मिडल ऑफ द बॅट, चेंडू व्यवस्थित बॅट वरती नाही आला, मग तिथे आपण पाहिलं तर सिंगल धाव घेतली जाते. आता मात्र इथे पुन्हा एकदा पाहिलं तर मग 1 चेंडू 5 धावांची गरज. हाताची बोट 5 ती एकत्र आणली ते एक बंत खऱ्या अर्थाने मोठे एक खऱ्या अर्थाने पाहिलं तर मग मूड तयार होतो आणि मग इथे तुम्हाला इथे बोट एकत्र घेऊन एक मोठा पंच खेळावा लागेल. मग 1 चेंडू 5 धावांची गरज आहे. कोण हरणार, कोण जिंकणार, कोण जाणार सेमीफायनलच्या मॅच मध्ये, जिथे एमसीजी चोडा संघ वाट पाहतोय समोरच्या प्रतिस्पर्धी संघाची वाट लावण्यासाठी वाटेच्या प्रतीक्षेमध्ये राहिलाय. मात्र इथे वाट कोणाची लागणार आहे, की गोलंदाजाची की फलंदाजाची. कंपल्सरी धावाचे सिंग म्हणजे षटकाराची नित्यांत गरज आहे. हा 1 चेंडू जर पाहिला ना तर तब्बल 10,000चा आहे. पहा पुढचा बॉल, मोठा फटका खेळलाय, ओहो
गड्या आहे झुंजार, गडी दमदार, याच्या बॅटीला चढली आता धार, चेंडू गेलाय सीमा पार, खणखणीत ओंकार खेचलाय, काय टायमिंग केलंय. आणि खरे अर्थ ओंकार आपण पाहिलं ना तर कव्हरच्या क्षेत्रामध्ये आज दिवसभरात कोणाचा शॉट तिकडे व्यवस्थित चेंडू शॉट सिलेक्ट नाही झालं, मात्र तिथे फलंदाज आला. आपण जर पाहिला तर तो फलंदाज